खर तर मी आपल्याला सांगेन, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे माझ्या पिढीच्या लोकांसाठी अत्यंत महत्वाचं आहे, त्यावरती ह्या आमच्या सरकारचं भर आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग हा जसा समृद्धी तुम्ही बघितलात की संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ साईडला जोडणारा जो मार्ग होता, हा एक गेम चेंजिंग प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग सुद्धा ज्या पद्धतीने ज्या जिल्ह्यांमधनं गेलेला आहे, इथं प्रचंड विकास आपल्याला होताना दिसणार, त्याचा फायदाच होईल. परंतु विरोधात काम करत असल्यामुळं काही नेते मंडळी त्या प्रोजेक्टचा फक्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्यामध्ये काही चुकीचा निरोप देऊन किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार हे सुद्धा सांगितलंय, शेतकऱ्यांना मी स्वतः हे माझ्या डोळ्यांनी बघितलंय. जेव्हा त्यांचा कोल्हापूर दौरा होता, कोल्हापूरमध्ये विशेषतः जास्त करून विरोध आपल्याला दिसत होता, तिथं त्यांच्या समोर 1000 शेतकरी जवळजवळ 25 ते 30,000 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन आले होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की साहेब, आम्ही ह्या प्रोजेक्टचं समर्थन करतो. त्यामुळे फक्त सरकारच्या विरोधात काहीतरी करावं म्हणून काही लोक असं करत असतील, परंतु सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या संपूर्ण शक्तीपीठ महामार्गाचा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे त्याचं एक्झिक्युशन होईल आणि त्याचा लोकांना फायदा होईल अशी मला खात्री. शेवटचा घेतो.